आपण गेलेलो होतो मडीला. त्या ठिकाणी आपल्यासोबत असं काही झालं ते बघण्यासाठी ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉगमध्ये. आज मित्रांचं सर्वांचं अचानकच नियोजन झालं की मडीला जायचं. मग काय पेट्रोल वगैरे टाकलं आणि निघलो मडीला जाण्यासाठी. गाडीमध्ये तर खतरनाक गाणे वगैरे चालू होते मस्त. मग थोड्याच वेळात आपल्या सगळ्या मेंबरला भूक लागली होती. मग काय एका हॉटेलवर थांबून मस्त जेवण वगैरे करून घेतलं आणि परत सुरू केला आपला समोरचा प्रवास. पाऊस तर आपल्या मागच लागला होता. आपण तिथे गेलो तिथे सुरू होऊन जात होता. पहिले तर पाऊस नव्हता राहत. आता फायनली आपण सावरगावला पोहोचलो होतो आणि ट्रॉफिक पण व्हायला सुरू झाली आणि त्यातल्या त्यात पाऊस पण खतरनाक सुरू झाला होता. आता तर इतका दूधपर्यंत ट्रॉफिक लागलं होतं ना, तर तिकडे बघा तिकडे गाड्या दिसत होत्या फक्त. आता आपल्याला ट्रॉफिक मध्ये 3 घंटे जाऊन गेले ते, तरी पण ट्रॉफिक काही कमी झालं नाही. फायनली आपल्याला 3 ते 4 घंटे ट्रॉफिक मध्ये थांबल्यानंतर आपण पोहोचलो होतो मस्त मच्छिंद्रनाथांच्या दर्शनासाठी. आज तर इतकी खतरनाक गर्दी आली ना आमुष्यामुळं. मग तिथे गेलो, मस्त दर्शन वगैरे केले. गाड्या तर इतकं दिसत होतं की खूपच जास्त ट्रॉफिक लागलं होतं. पूर्ण लाईट चमकते, त्या पूर्ण गाड्या आहे. मस्त दर्शन वगैरे करून तिथे थोडा वेळ बसलो होतो आपण मस्त. आता वेळ झाली आपली परत निघायची. परत निघताना इतकं खतरनाक ट्रॉफिक लागलं ना परत. आपण परत 4 वाजता निघलो होतो, पण आता जर 8 साडेआठ झाली होती तरी पण ट्रॉफिक कमीच होत नव्हतं. आणि काही गाड्या तर बंदच पडलेल्या होत्या, त्यामुळे तर आणखी ट्रॉफिक लागत होतं. त्यातल्या त्यात गाडीमध्ये बसून पण खूपच जास्त बोर होत होतो. आणि त्यामध्येच आपल्या गाडीतला एक मेंबर मस्त स्टंट करत होता बाहेर. आपण त्या ट्रॉफिक मध्ये 5 ते 6 घंटे थांबल्यानंतर आपण पोहोचलो होतो मडीला कानिमनाथांच्या दर्शनासाठी. मग तिथे दर्शन वगैरे केले. तिथे पण खूपच जास्त गर्दी झालेली होती आणि निघलो परत जाण्यासाठी. परत जाताना तर वाटत होतं की ट्रॉफिक नसेल जास्त, पण समोर येताच इतका खतरनाक ट्रॉफिक लागलं ना परत तिथे 1 ते 1.5 तास चालला गेला. आता सगळं ट्रॉफिक वगैरे क्लिअर झालं होतं आणि निघलो होतं मस्त घरी जाण्यासाठी. एकदम गाणे वगैरे चालू होते मस्त. थोडं पुढं आलोच होतं की एका गाडी झाला होता खतरनाक ॲक्सिडेंट. ती गाडी तर डायरेक्ट पलटीच झालेली होती आणि आपले सगळे मेंबर तर ते बघायला आलेले होते. आता परत आपण निघलो होतो घरी जाण्यासाठी. तर कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्याला फॉलो करायला विसरू नका. तोपर्यंत भेटू आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.